तसं दाखवतो आणि सांगतो पण. तर भेटू तुम्हाला, तोपर्यंत स्टे ट्यून. बाय बाय. तिचा असा आपला बॉन फायर चालू झालेला. तर फायनली आमची जर्नी झाली चालू आणि आम्ही चाललो आमच्या लोकेशनवरती. कसला भारी व्ह्यू हा, एक नंबर मजा येत आहे. भेंडी आणि भयंकर ऊन आहे, पण भाऊला काही फरक पडत नाही कारण की भाऊ पोलादचे बनलेले आहेत. पोलादचे, डायरेक्ट पोलादचे आहेत भाऊ. आता सध्याच आम्ही ते बोटनं इथं आलो आणि आमचा ट्रेक चालू झाला. तर ट्रेकमध्ये बघा गँग पूर्ण चालली, एक बॅच ऑलरेडी गेली आहे समोर. आणि हे असं त्या पहाडाच्या तिकडून आपला जो मेन समंदर आहे ना, तिथं आपण राहणार आहे आज रात्री. तर विषय एकदम, तो ट्रेक झाल्यानंतर असा सपाट रस्ता आहे, ज्यांना 10-15 मिनटं चालत चालत जायला लागते बीचकडे. तर सगळ्यांना चालायची काही एवढी सवय नाही आहे, म्हणून आपला ब्रेक झालेला आहे. इथं लोक थकले आणि ते लोक बघा किती मागे आहेत. तर मी बॅग कॅरी नसतो करत, कारण की माझी बॅग लोक कॅरी करतात. तर बस 10 मिनटात पोहोचणारच आहे आपण. तर बघू फायनल आपला कसा स्टे असणार आहे, काय आजचा व्ह्यू असणार आहे आपल्यासाठी. तर सो स्टे ट्यून. तर फायनली आपल्याला इथूनच समुद्र दिसत आहे असा, आणि आपण आता खाली जाणार आहे खाली, कारण की आपले टेंट्स वगैरे सगळे खाली असणार आहेत आणि तिथं आपण आज राहणार आहे रात्रभर. तर बघा तुम्हाला कसं वाटते. तर तोपर्यंत भेटू आपण, खाली गेल्यानंतर भेटू. गाईज खरंच खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स असणार आहे, कारण की इथून जो व्ह्यू येत आहे ना बीचचा, दॅट इज अल्टिमेट ब्रो. म्हणजे आजचा जो ट्रेक होता तो वर्थ होता, कारण की आता जो तुम्हाला लाईव्ह व्ह्यू दाखवतो ना मी त्या पहाडावरून, तुम्ही पागलून जासाल ना हो, आणि विचारसाल मला की हे लोकेशन आहे कुठं. इथलं क्लासी, खतरनाक, आणि हे ते लोकेशन फायनली रिव्हील. ओ माय गॉड, ओ माय फकिंग गॉड, ओ माय गॉड, यो यो हनी सिंग. तर गाईजेस आपला इथं स्टे असणार आहे. हे जे टेंट दिसून राहिले याच्यात आपण राहणार आहे, आणि हा बीच असणार आहे, आणि आजूबाजूचं असं वातावरण आहे इथचं कडक, व्हेरी नाईस. तर तुम्हाला एक फायनल गोष्ट सांगतो की हा बीच असणार आहे जिथं आमचा स्टे असणार आहे, आणि हे इथं टेंट लावणार आहेत. ते 10 टेंट लागणार आहेत तिथं सगळ्यांसाठी, आणि रात्री आम्हाला फिश वगैरे भेटणार खायला. आणि आम्ही चाललो आता इकडं, हा बेट आहे इकडं, तिकडं बसायला चाललो बोलूदादांनी. थोडं चिल करून येतो, आणि चिल करून आल्यानंतर चहा पितो, कारण की चहा बनणं चालू आहे. अच्छा, हो. तर मग भेटू तुम्हाला थोड्या वेळानंतर, तोपर्यंत बाय बाय. तर आपण इथं ऑलमोस्ट 5:30-5:45 पोचलो असणार, आणि आल्यानंतर आपण तिकडे गेलो होतो. तिकडे फोटोशूट वगैरे केला, चांगला मस्त सनसेट एन्जॉय केला. आता दादांनी मस्त चहा बनवला आपल्यासाठी. आता चहाचा आनंद घेणार आहे मी, आणि तुम्हाला सांगणार की काळा चहा खूप दिवसानंतर पितो आहे मी, एकदम खतरनाक. तर भयंकर भूक पण लागली, आणि आजच्या डिनरमध्ये काय असणार आहे हे मी तुम्हाला नंतर रात्रीचा टेंट लावणं चालू आहे, आणि आपले 2 टेंट ऑलरेडी इथं लावून झालेले आहेत, आणि इकडे आपलं बॉन फायर असणार आहे, आणि हे बाकीचे जे लोक आलेले आहेत त्यांचे टेंट इथं लागलेले आहेत. हॅलो गाइस, हॅलो. आणि हा आपला बीच, एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स ॲडेड इन द बकेट लिस्ट. नो, कंप्लीटेड ऑलरेडी. थँक्स टू वेदांत सातो मॅन. फक ऑफ वेदांत सातो. तिचा असा आपला बॉन फायर चालू झालेला आहे, आणि हे आपले इथं टेंट च्या अंतरात दिसून येत राहिले, आणि आजच्या चांदण्या पहा किती भयंकर चांदण्या आहेत आज. बीचवर असं चांदण्या दिसणार आहेत आपल्याला आज रात्री, एक नंबर. आणि हा पहाड क्लासी. घेऊ शकतो हा, घ्या घ्या, हा जागे हा, घेऊन जा तुम्ही ॲक्च्युली ना. तुम्हाला व्हिडिओ काढायचा आहे? नाही,
आमच्यातलं थोडं रील्स मगाशपासून ठीक आहे करू का एवढं नाही कारण सगळे जॉबसाठी आणि कॉलेज वगैरे येतो त्यामुळे लाईट हवी आहे इफेक्ट. नाही लाईट लाईट नाही पाहिजे, लाईट नाही पाहिजे. बंद कर आलो फिरो बिछड़न कैंदी है. खूप दिवसानंतर एवढे तारे पाहून राहिलो आज. तुम्हाला दिसतात की नाही काय माहीत, पण बढिया नजारा आहे. आणि हा आपला बॉन फायर, हा बॉन फायर. काजल दीदी मॉर्निंग गाईज. तर अशी आमची जी होती कॅम्पिंग कालची, ते असे टेंट लावलेले होते सगळे. आणि या टेंटमध्ये रात्री सगळे झोपले होते. आणि त्यांनी मस्त पार्ट काय होता की प्रत्येकाला असं बॉनफायर सेपरेट दिलं होतं प्रत्येक ग्रुपला. आणि जेवताना इथं लाईट लावला होता या लाकडाने, ठीक आहे. आणि इथं आमचं जेवण बनलं होतं. आज सकाळी चहा पण तिथंच बनला आणि सगळ्या गोष्टी इथं बनल्या, फिश वगैरे सगळं. आणि खूप मस्त आम्ही हा रात्री समुद्र तर काही दिसत नव्हता, पण लाटांच्या आवाजाने आम्ही खूप एन्जॉय केला. कारण रात्री तारे पण दिसत होती, त्याचे पण फोटो काढलेले ते टाकून देणार मी. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा आजपर्यंतचा बीच साईडचा बेस्ट होता. तर मला असं वाटते प्रत्येकाच्या नशिबात तर नाही असू शकते असं, पण जर असेल ट्राय करायचं तर नक्की ट्राय करा. आणि या थ्रिलिंग एक्सपिरियन्स घ्या लाईफमध्ये, जगा थोडीशी. काय म्हणतो जगा. तर आजच्यासाठी एवढंच, आणि मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सायनिंग ऑफ.